देवेंद्रांना कळून द्यावी. 33 कोट देवदेवतांचे अधिपती, 100 योजना लांबी असणाऱ्या, 50 योजना रुंदी असणाऱ्या, 20 योजना उंची असणाऱ्या या देव लोकाचा मान, या देव सभेचा मान, 32 पायऱ्यांच्या सिंहासनाचा मान ज्यांनी भूषविला त्या देवराज देवेंद्रांच्या चरणी चंद्राचा साष्टांग प्रणाम. तेव्हा आज या देव दरबारी येऊन तेव्हा चंद्रदेव तुम्ही स्तुती करता. अर्थातच. पण काय हो आला सुस्वागतम मधुर स्वागतम. या स्वागत केला, मनाची शांतता आली. शाबास. देवराज देवेंद्र, आज तुमच्या दरबारापर्यंत माझं येणं झालंय. हो. याच्याही मुळाशी कारण आहे. याच्या मुळाशी कारण होय देवराज देवेंद्र, एकाच क्षणी म्हणे या देव दरबाराच्या ठिकाणी येण्याचा हेतू म्हणे एक वेगळा आहे, आगळा आणि वेगळा आहे. ऐकूया. आणि तो हेतू जर का कोणता असेल तर देवराज देवेंद्र, साऱ्या 33 कोट देव देवतांचं अधिपत्य आज तुम्ही सांभाळताय. हो. असं असताना देखील तुम्ही जरी त्रय देवतांच्या आज्ञेत असलात तर इतरत्र सारे देव देवता तुमच्या अधिपत्यात आहेत. हो. बरोबर ना? अगदी बरोबर. मग देवराज देवेंद्र, मला सांगा, या साऱ्या देव देवतांवर अधिपत्य जर का तुमचं असेल तर यात आमचा हातभार देखील आहे. मग तुमच्यासारखा सर्वश्रेष्ठपणा आम्हाला काय? काय म्हणाला म्हणजे या विश्वाच्या ठाई विश्व कार्यासाठी जरी मी देवतांचा अधिपती असतो तरी इतर देवता माझ्या अधिपत्याखाली असून या विश्व कार्यासाठी तुमचा हात, आणि म्हणून आमच्यासारखं श्रेष्ठत्व म्हणे तुम्हाला नाही. बरोबरच बोलतोय. असं तुम्हाला काय वाटू लागलं? त्याच्याही मुळाशी कारण आहे. आणि ते कारण जर का कोणतं असेल तर आम्ही चंद्रदेव साऱ्या विश्वाला शीतलता देतोय. एवढंच नव्हे तर वनस्पतींचे राजा म्हणून आम्ही नटलो गेलोय. मग असं असताना देखील तुमच्या एवढाच मान आम्हाला का नाही? चंद्रदेव एकाएकी येऊन श्रेष्ठत्वाचा मानाचं बोलतात. हो, कदाचित तुम्ही देवता तुम्हाला सांगू नये, तुम्हाला कळायला हवं. काय ते? तुम्हाला कळायला हवं कारण या विश्वाच्या ठाई ज्याप्रमाणे त्रय देवता उत्पत्ती, स्थिती आणि लय हे कार्य भूषवतात, ज्याप्रमाणे त्रय देवता श्रेष्ठ होय त्यांच्यानंतर इतर देवता सुद्धा आपली कार्य योग्य रीतीने पूर्ण करतात. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे ते कार्य पूर्ण करतात त्याप्रमाणे ते आपापल्या जागी श्रेष्ठच होय. ज्याप्रमाणे मी अधिपत्य करतोय योग्य रीतीने जर का कारभार सांभाळत असेल तर ते माझं श्रेष्ठ होय. श्रेष्ठत्व हे कधी स्वतःच्या मुखातून बोलून दाखवून येत नाही, त्यासाठी कर्तृत्व चांगलं लागतं, ते जगाला सांगायला हवं. थांबा देवराज देवेंद्र, सर्वश्रेष्ठ हे मुखानं सांगता येत नाही असं तुम्ही म्हणताय. मग असं जर का असेल तर तुम्ही देखील सर्वश्रेष्ठ नाही हे मी म्हणतो. एकाएकी म्हणे माझ्या श्रेष्ठत्वावर तुम्ही पोचला. होय. म्हणे मी या विश्वास श्रेष्ठ नाही. मुळीच नाही, मी तरी हे मान्य करत नाही. पण एक लक्षात ठेवा, काय ते? 14 रत्नापैकी तुम्ही एक आहात. अर्थात. होय ना? मग ती 14 रत्न माझ्या अधिपत्याखाली आले, मग अधिपत्याखाली तुम्ही पण माझ्या आहात. आहोत. श्रेष्ठत्व मी नाही तो कसा? अर्थातच तुमच्या अधिपत्याखाली आम्ही आहोत. आल्या प्रथमच आम्ही तुम्हाला सांगितलं, त्रय देवतांच्या आज्ञेत तुम्ही असलात तरी देखील इतरत्र सारे देव देवता अर्थात त्यात आम्ही देखील येतो. आम्ही तुमच्या अधिपत्याखाली आहोत, पण तुमच्या अधिपत्याखाली असताना देखील स्वतःचा स्वश्रेष्ठत्वपणा आणि स्वतःचं साम्राज्य आम्हाला निर्माण करायचंय, म्हणून इथपर्यंत आलोय. निश्चितच निर्माण करा. पण मी तुम्हाला काय म्हणालो, जर मी तुम्ही जर माझ्या अधिपत्याखाली आहात तर मी श्रेष्ठ नाही तो कसा? मुळीच नाही. मला सांगा देवराज देवेंद्र, त्वष्टा महंतांच्या 2 पुत्रांचा शेवट तुम्ही केला, बरोबर? त्वष्टा महंतांच्या 2 पुत्रांचा शेवट करून ब्रह्महत्येचं पातक तुम्ही घेतलात. मग ब्रह्महत्येचं पातक तुमच्या माथी असताना स्वतःला स्वश्रेष्ठत्व तुम्ही कसं काय म्हणू शकता? चंद्रदेव, कदाचित तुम्ही इथं चुकलात. सिद्ध करून दाखवा. निश्चितच आता माझं ब्रह्महत्येचं पातक लागून मी माझं श्रेष्ठत्व सिद्ध करतोय. अगदी योग्य. त्वष्टा महंतांचा पुत्र म्हणजे विश्वरूप. अगदी बरोबर. हा विश्वरूप, या विश्वरूपाचा घात मी केला. आणि तो का केला तर या विश्व कार्यासाठी, विश्वाच्या रक्षणासाठी, साऱ्या देवतांच्या रक्षणासाठी. कसा तो एका विश्वरूप हा केवळ त्याला 3 मुख होती म्हणून तो त्रिशिरा म्हणून ओळखला जाते होता. पहिल्या मुखानं
करायचा, दुसऱ्या मुखानं रसपान करायचा, तिसऱ्या मुखानं हा सोमपान करायचा. अर्थात तो श्रेष्ठ होता, एका ब्राह्मणाचा पुत्र होता हे मान्य आहे. पण काय झालं, ज्यावेळी देवगुरु बृहस्पती त्याने केवळ स्वर्ग साम्राज्याचा त्याग केला, क्रोधाने होऊन देवगुरु पद नाकारून केवळ ते स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून गेले, त्यावेळी देवतांना पण पुरोहित नव्हता. आणि तो पुरोहित केवळ देवतांना मिळावा म्हणून त्या विश्वरूपाला आम्ही देवगुरु बनविलो. अर्थात देवतांना एक पुरोहित हवा होता, तो पुरोहित बनविलं. पण त्या विश्वरूपानं केलं ते काय, स्वतःच्या मनी देवतांच्या बाबतीत कपट खेळलं. आता ते कसं ते ऐका, ज्यावेळी यज्ञाच्या ठाई केवळ मंत्र देवतांचा आणि जो अविर्भाग मिळत असते ना, तो अविर्भाग जास्त तो भाग दानवांना आणि कमी भाग देवतांना. जर का असं झालं असतं तर केवळ दानव हे शक्तिशाली झाले असते, या विश्वावर धर्म संकट आलं असतं, देवतांचं रक्षण, देवता कुठेतरी संकटात पडले असते. म्हणून मी त्या विश्वरूपाचा घात केला. दुसरी गोष्ट, ते ब्रह्मपातक, ती ब्रह्महत्येचं पातक, केवळ त्या ब्रह्महत्येच्या पातकाचे 4 भाग केले. आणि या विश्वाच्या ठाई पृथ्वीने 1/4 अंश भाग घेतला, जेणेकरून काही वर्ष पृथ्वी ही ओसाड राहते. वृक्षाने घेतला, तो डिंक स्वरूपात त्याचं क्षमन होतोय, पाण्याने फेसाच्या रूपात त्याचं क्षमन होतोय. आणि दुसरी गोष्ट, केवळ 4था भाग हा विश्वातील स्त्रियांना दिला गेला, तो मासिक धर्म पाळतोय. त्याच्यामुळं माझ्या पापाचं तुम्ही आढावा घेऊ नका, कारण मी जे कर्म केलं ते विपचविलं म्हणून इथं आहे. थांबा म्हणतोय देवेंद्र, हे जरी का तुम्ही स्पष्ट माझ्या करून दिलं पापाचा आढावा असलं, घेतात. चंद्रदेव काय हो, काय ते तुम्ही काय शुद्ध आहात की का? असं मी मुळीच म्हणालेलो नाही, पण तरी देखील ब्रह्महत्या ही ब्रह्महत्याच असते. आणि ब्रह्महत्याचा पातक तुम्ही स्वतःला लावून घेतलेला आहे. जे पाप मी केलं, जे पातक मी केलं, ते पातक शमन करण्याची ताकद माझ्या अंगात होती म्हणून इथं आहे. तुम्ही काय स्वतःला श्रेष्ठत्व समजता? मग सांगा. स्वतः तुमचं श्रेष्ठत्व मला सांगा. काय ते? जर तुम्ही श्रेष्ठत्व होता, तुम्ही शापिष्ट का? आम्ही श्रापिष्ट का? ऐकावं, कोणत्या श्रापिष्टाबद्दल तुम्ही बोलताय? जो तुमचा ससूर म्हणजे दक्ष, याने तुम्हाला शाप का दिला हो? श्राप दिला याच्याही मुळाशी कारण आहे. आमच्या 27 पत्नी, जे 27 नक्षत्र म्हणून ओळखले गेले, या 27तील आमची प्राणप्रिय म्हणजेच रोहिणीवरही आमचं जीवापाड प्रेम होतं, याच्याही मुळाशी एक कारण आहे. आणि ते कारण जर का कोणतं असेल तर रोहिणीने आम्हाला सारी सुख दिली, मानसिक सुख आम्हाला रोहिणीनं दिलं. एवढंच नव्हे तर संसार चालविण्यासाठी रथाची 2 चाकं मजबूत लागतात, आणि ती 2 चाकं म्हणजे पती आणि पत्नी. आणि ही पती आणि पत्नीची चाक रूपी जोडी ज्यावेळी अगदी सुरळीत चालते, त्याच वेळी संसार रूपी गाडा अगदी व्यवस्थित हाकला जातो. आणि म्हणूनच हे सारं सुख मला रोहिणी देण्यासाठी तत्पर होत होती. मला मानसिक सुख रोहिणीनं दिलं, म्हणून माझं सर्वात जास्त प्रेम रोहिणीवर होतं. राहिला प्रश्न 26 जणींचा. 26 जणींनी केवळ माझं ऐश्वर्य पाहिलं आणि त्यावर भाळल्या. एवढंच नव्हे तर आपल्या पती परमेश्वराला मानसिक सुख कशा पद्धतीने मिळेल याचा विचार त्यांनी केला नाही. आणि 26 नक्षत्र जाऊन आपल्या पिताश्रींकडे म्हणाली की आमचे पतिदेव आम्हाला मुबलक प्रेम देत नाही, केवळ प्रेम करतायत ते रोहिणीवर. आणि हे ऐकताच दक्ष प्रजापतींच्या दरबाराची आग मस्तकाला जाऊन भिडली आणि रागाच्या भरात त्यांनी मला श्राप दिला की तू क्षयरोगामुळे झीज होत पावशील. आणि हा श्राप देखील मी मान्य केला. पण तदनंतर ब्रह्मदेवांच्या विनवणीवरून दक्ष प्रजापतींनी उशापही दिला. आणि तो उशाप जर का कोणता असेल तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 15 दिवस, यामध्ये काही काळ झीज, 15 दिवस झीज आणि 15 दिवस पूर्णत्वाने, अर्थात अमावास्या आणि पौर्णिमा. मग माझं पाप ते यात काय? मग मी पण काय म्हणतोय, 27 पत्नी रोहिणीवर तुमचं प्रेम, अर्थात 26 पत्नी दक्षाकडे गेल्या, अर्थात तुम्ही तुमचा संसार जिथं सांभाळू शकला नाही 26 जणांचा, तिथं तुमचं कसलं श्रेष्ठत्व? हे मुळीच मला सांगू नका.
सांगायचं म्हणजे चूक जर का माझी आत म्हणायला गेला तर मुळीच नाही ती कशी ती ऐका. एकदा का मुलीचं लग्न झालं की ती एकदा सासरी गेली की माहेरासाठी संपलेली असते. आणि असं असताना देखील दक्ष प्रजापतींच्या 26 पुत्री, आणि त्यातूनच लक्षात येतं की रोहिणी किती सच्चारिणी आणि संस्कारी होती. 26 पुत्री पुनश्च आपल्या पिताश्रींकडे तक्रार करण्यासाठी गेल्या. या चूक माझी की त्यांची? मी सर्वश्रेष्ठ आहे हे मी नेहमी सिद्ध करून दाखवेन. जनरल म्हणे तुमच्या 26 पत्नी चुकीच्या वागल्या. मुळात 26 पत्नी चुकीच्या नव्हता, कदाचित तुम्हाला त्यांचं मन समजत नव्हतं. कारण त्या 26 पत्नी तुमच्या मनाप्रमाणे वागत नव्हत्या, तुमच्या आदेशाप्रमाणे वागत नव्हत्या, म्हणून त्या 26 पत्नी तुमच्यापासून दूर झाल्या. दुसरी गोष्ट, दक्षाकडे गेल्या. कन्येचा विवाह झाल्यानंतर तिचं सासरे सर्व काही असतं. नक्की. अगदी खरं. पण ज्यावेळी जर का पित्यानंतर एखाद्या कन्येचा पाठीला का तिच्या पाठीशी उभा राहणारा म्हणजे तिचा पती असतो. मग तो पती जर का त्यांना विचारत नसेल, त्यांचा आधारच जर का नसेल, तर त्या तरी बिचाऱ्या काय करणार? आता ही बाजू जी तुम्ही मांडताय ही इतरत्र दिसणारी बाजू, जी बाजू मी भोगली आहे ती बाजू म्हणजे इतरत्र 26 पत्नींनी माझ्या आदेशानुसार वागल्या नाहीत म्हणून मी त्यांच्यावर प्रेम केलं नाही, यातला भाग मुळीच नाही. प्रथम आधी माझ्या 26 पत्नी कशा होत्या यात तुम्हाला ज्ञात नाही देवेंद्र. 26 पत्नी आणि रोहिणी यांच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक. आणि तो कसा तर रोहिणी ही सच्चारिणी, सुशील आणि संस्कारी होती आणि इतरत्र ऐश्वर्याला भाळणाऱ्या होत्या. आणि म्हणून तुम्ही शापिष्ट ठरलात. श्रापिष्ट ठरलं देखील तरी देखील त्यात वावगं काही घडलेलं नाही. साऱ्या विश्वाच्या ठिकाणी अमावास्या आणि पौर्णिमा झाली आणि याच्यावर सारे सण निर्माण होत गेले. एवढंच नव्हे तर पौर्णिमेला चंद्र पूर्ण आणि अमावास्येला त्याच्यात कला लहान असं झाल्यामुळे एक नवीन चक्र या विश्वामध्ये सुरू झालं. मग यातून चूक काय घडलं? चंद्रदेव, चूक काय घडलं हे महत्वाचं नाही, श्रेष्ठत्वाचा विचार करून तुम्ही माझ्यावर बोट ठेवलात. नक्कीच. म्हणून तुम्हाला विचारलं, जर श्रेष्ठत्वाचा बोट ठेवून तुम्ही जर श्रेष्ठ समजत असाल आणि माझ्यावर जर का बोट ठेवून जर का माझं श्रेष्ठत्व नाकारत असाल तर ते मी खपून घेणार नाही, मी ते मान्य करणार नाही. मग असं जर का असेल तर ब्रह्महत्येचं पातक जे तुम्ही तुमच्या मस्तकी घेतलात ते देखील मी मान्य करतोय. तुम्ही कितीही जरी सांगितलं की ब्रह्महत्येचं पातक मी माझ्या माथी घेऊन ते अगदी सच्चरणापणे सुरळीत अगदी मोडले नाही तर ते मी मान्य करणार नाही. ब्रह्महत्या ही ब्रह्महत्याच असते. ब्रह्महत्या मी केली आहे. ब्रह्महत्याचं पातक मला लागलेलंच आहे. ज्याप्रमाणे केवळ विश्वरूपाचा मी घात केला, ज्याप्रमाणे विश्वरूपाचा घात केला, विश्वरूपाच्या घातानंतर काय झालं? विश्वरूपाच्या घातानंतर काय झालं? त्वष्टा मंत्राने क्रोधाने होऊन रुद्रासुर निर्माण केला. अगदी बरोबर. त्या रुद्रासुरानं काय केलं? ओ या विश्वाच्या ठाई केवळ पाणी आठवू लागला, जल आठवू लागला आणि त्याने ते सारं जल आठवी लागलं. हे विश्व केवळ या जलापासून वंचित ठरलं. सजीवांना नाहक त्रास होऊ लागला. पण यज्ञ कार्य होऊन बंद पडलं आणि त्यावेळी या विश्वासाठी देव कार्यासाठी मी दुसरं ब्रह्महत्येचं पातक केलं. ते ब्रह्महत्येचं पातक अश्वमेध यज्ञ करून मी पचविलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पातकांचा आढावा घेऊ नका. असं किती जरी असलं तरी तुम्ही माझ्या संसारात आलात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्महत्या ही ब्रह्महत्या असते मी प्रथमच सांगितलं. त्यामुळे तुम्ही किती देखील सदोष असण्याचा प्रयत्न जरी केलात तरी ते मी मान्य करत नाही. या क्षणी सर्व श्रेष्ठपद मला मिळवायचं आणि ते मला मी मिळविण्याशिवाय जाणार नाही. निश्चितच तुम्ही श्रेष्ठत्व मिळवा, पण मर्यादा ओलांडू नका. प्रत्येक देवतेला मर्यादेचं कुंपण आहे. अर्थात त्या मर्यादेचं का उल्लंघन केलं असाल तर केवळ हा देवेंद्र तुमच्या समोर उभा आहे. असं जर का असेल, तुम्हाला देखील तुमच्या स्वसर्वस्वावर गर्व झाला असेल तर माझ्याकडे माझा नाविलाज होतोय. या क्षणी देवराज देवेंद्रांना देव न म्हणता युद्धासाठी उभा मागतोय. देवदेवा देव न म्हणता तो हाती शस्त्र दिला, शास्त्रामध्ये शास्त्रासाठी राहू दे. मलाही माहितीये तुम्ही तुमचं श्रेष्ठत्व कोणत्या प्रकारे सिद्ध करतात. मग पहा, या क्षणी तुमच्या आणि माझ्या युद्धाचा पराक्रमाचा शंखनाद सगळ्यांना जाणून घेतोय. शंख
पहिला विना आला निर्मला विना सदा तुम्ही काय उतरुनी तारकाच्या रात्री आखरे दोघांच्याही पराक्रमाची झालंय काय? विधा सर्वश्रेष्ठ कोण याचा वाद होत असताना, दोघांच्याही पराक्रमाची पराकाष्ठा होत असताना एखादे युद्ध का थांबविलं? नक्की तुम्ही आहात? हो तसं नव्हे. दिसतोय ना? पराक्रमी, पराक्रमी. तुम्हाला काही संशय नाही? काही संशय नाही. या पराक्रमावरूनच वाद चालले. हो. सर्वश्रेष्ठ कोण हा मी वाद तरी चालला. असं म्हणतो. काय ते? मी दोघांचा उपयोग काही हो! आमचा वा उपयोग नाही म्हणजे. असं नव्हे. मग तुम्ही जरी पराक्रमी असला, हम्म. मला वाटत नाही. का हो? मला वाटत नाही तुम्ही पराक्रमी आहात. हा. चंद्रदेव श्रेष्ठ की मी श्रेष्ठ? दोघंही श्रेष्ठ नाही. हो! दोघंही श्रेष्ठ नाही. नाही. स्पष्ट करा. दुसऱ्याच्या नंतर प्रथम आधी माझं सांगा, मी श्रेष्ठ का सांगा? काय? दुसऱ्याच्या नंतर दुसऱ्याचं नंतर दुसऱ्याच्या नंतर आधी माझं सांगा. तुझं अगोदर सांगू. आणि या माझं विश्वात हम्म. या विश्वात मला असं वाटतं, कुणी देवता का कुणी ज्या विश्वात तिच्या श्रेष्ठ नाही, हो! श्रेष्ठ नाही याला कारण मी काय कोणतं सांगणार? कारण? देवश्री, हम्म? तुमच्या मुखावर ते शब्द निघाले. हम्म. या विश्वाच्या ठाई तिच्याशिवाय श्रेष्ठ नाही. कोण हो? कोण आहे? हो. म्हणजे तुम्हाला माहित नाही? तुम्हाला अजून काही माहित आता नाही? माहीत असलं असतं तर कोण म्हणून विचारलं अरे वा, असतं? ऐका. सांगण्यासाठी तुम्ही आला. निश्चित. मग सांगा. मग या विश्वात अशी एक स्त्री आहे, अशी एक व्यक्ती आहे जी श्रेष्ठ आहेच आहे, पराक्रमी सुद्धा आहे, पण सौंदर्यवती तितकी श्रेष्ठ आहे. अशी कोण असेल? कोण? तर म्हैसूर राजकर्ता याची एकुलती एक कन्या नर्मदा तिचं नाव. काय? पण या विश्वाच्या ठाई हम्म? पराक्रमानं सौंदर्यानं हम्म. या विश्वाच्या ठाई असणाऱ्या अष्टरंबा देवांगना तिच्या समोर काहीच अरे नाही. काहीच नाही. एवढं तिचं सौंदर्य म्हणे नर्मदा तिचं नाव. नर्मदा एवढं तिचं लेखा नाव. दीपक सौंदर्य. तिच्यापर्यंत तुम्ही गेलात, हा. तिला समजा तुम्ही जिंकलात, तुमची सारखी केलात तर पाहू. म्हणजे आमच्या दोघांपैकी म्हणजे आमच्या लोकांतील श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी तिची प्राप्ती केली हो पाहिजे. हो. फार कठीण. म्हणजे जिची प्राप्ती ज्याला जमेल होईल, तुला, तो जमेल. सर्वश्रेष्ठ. देवराज इंद्र हे म्हणतात, नंतरचं. काय ते? आधी मी मिळविणार. तू मिळविना? आधी मी मिळविणार. हा. चंद्रदेव, काय ते? हा तुमचे शब्द नव्हे, हा तुमचा सौंदर्याचा झालेला अहंकार होतो. मग श्रेष्ठत्व काय असतं? काय? हा देवराज इंद्र तुम्हाला